कचरा डेपो बंद झालाच पाहिजे, सिंदखेडा बंद झालाच पाहिजे। इतनी बड़ी बस्ती में आपने परमिशन दिए थे या नहीं दिए थे, आप जवाब दीजिए। मैं आपसे सवाल करने के लिए खड़ा हुआ हूँ, आपने परमिशन दिए थे या नहीं दिए थे, आप मेरे को जवाब दीजिए। आपने परमिशन दिए थे या नहीं दिए थे? आपको मालूम नहीं वहाँ पे लंग्स कैंसर हो रहा है अभी लोगों को, इतनी बड़ी आग लगती, वहाँ पे इतना बड़ा प्रदूषण फैलता, ये आपके हक में है या नहीं है? अभी इतना बड़ा मंदिर है हमारे पास में, वहाँ पे लोग दर्शन के लिए आते हैं, वहाँ तक के आपका जो पानी है ना वहाँ तक के बहते हुए जा रहा। और ये 600 साल पुरानी हमारे पास में दरगाह है, वहाँ पे वो दरगाह के लिए दर्शन के जब लोग आते हैं वहाँ पे, ये मान्य कर लिया आपने, ये मान्य कर लिया आपने आग लगती बोल के। माझे नाव अली शेर खान, कासंबरी दरगाह रहिवासी। सरासर माननीय न्यायालय का आपने अपमान कर, अच्छा वयोवृद्ध मरते हैं तो इसके जवाबदार आप लोग रहेंगे, संबंधित महानगर पालिका के लोग रहेंगे। मला तर असं वाटतं या प्रसंगी की आपल्याला पावर तुमची काढून घेण्यात आलेली आहे। हा कचरा डेपो साहेब अतिक्रमण करून त्या ठिकाणी लावला। आम्ही कचरा डेपोवर विरोध करण्यासाठी आलो की तिथं कचरा डेपो बंद झाला पाहिजे, नाही तर त्या ठिकाणी लॉ इन ऑर्डरचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल। आपका जो कहना है ना, जब हम लोग रिकॉर्डिंग कर रहे हैं, ये सभी रिकॉर्डिंग हम लोग मंत्रालय भेजने वाले हैं, तो आप माझे नाव अली शेर खान, कासंबरी दरगाह रहिवासी। मेरा बोलना ये है सर कि आपने जो कचरा ट्रीटमेंट प्लांट बनाए, पहली बात तो आप लोगों ने माननीय न्यायालय का दिशाभूल करे कि भाई हम प्रक्रिया केंद्र बनाएंगे, वहां पर प्रक्रिया तो हो रही नहीं। आप आकर देख सकते पीछे कितना बड़ा डोंगर है, अभी भी अपने कचरे का सामने इतना बड़ा डोंगर है, प्रोसेसिंग तो हो रहा नहीं। सरासर माननीय न्यायालय का आपने अपमान कर, पहली बात। और दूसरी बात, अभी तक उसका वाटर ट्रीटमेंट प्लांट बना नहीं, वो पूरा पानी बाहर आता। हर्षवर्धन यादव साहब ने एक बार वो डांबर रोड बनाए थे, वो भी बह के गई। अब ये स्मार्ट सिटी में बनी रोड, तो ये भी अब बह के जाने का प्लान दिख रहा है, उसका भी ये बारिश में। हमारे तो बोल बोल के थक गया महानगर पालिका के अधिकारियों को, संबंधित अधिकारियों को। और अभी ये पानी की वजह से फुफ्फुस के रोग होते हैं, तो महाराष्ट्र प्रदूषण मंडल के अधिकारी, अगर जो बच्चा वयोवृद्ध मरते हैं तो इसके जवाबदार आप लोग रहेंगे, संबंधित महानगर पालिका के लोग रहेंगे। क्यों? इसके बारे में अगर कोई मरता है और वो डॉक्टर की रिपोर्ट आती है तो आप लोग ये जो है तो वापस न्यायालय में जाने का प्रकरण है। बस इतना ही कहना चाहूँगा मैं कि ये अवैध है पूरा, आपने इसका सोचना चाहिए। मैं सिद्दीक खान बोल रहा हूँ, समाज सेवक बड़ेघर रहवासी। गुलबर्गा सिटी, राजधानी नगर, उसके बाद में बुद्ध नगर, फिर माड़ा कॉलोनी, इतनी बड़ी बस्ती में आप अपना माइक चालू कीजिए पहले, आपका माइक चालू कीजिए ना सर। इतनी बड़ी बस्ती में आपने परमिशन दिए थे या नहीं दिए थे, आप जवाब दीजिए। नहीं, मैं आपसे सवाल करने के लिए खड़ा हुआ हूँ, आपने परमिशन दिए थे या नहीं दिए थे, आप मेरे को जवाब दीजिए। आपने परमिशन दिए थे या नहीं दिए थे? नहीं तो आपको देना पड़ेगा जवाब, आपने फिर बुलाई कीजिए हमारे को, आपने परमिशन दिए थे उसको? एक प्रपोज प्रोजेक्ट है, इसमें नहीं, परमिशन दिए थे या नहीं, हाँ या ना में जवाब दीजिए आप मेरे को। इसका परमिशन नहीं, आपने पहले जब डाले थे परमिशन बोर्ड से, इन्होंने परमिशन लिए थे या नहीं लिए थे? ये लैंडी का प्रोजेक्ट है, इसका परमिशन नहीं है, परमिशन मिलेगा। परमिशन आपने पहले दिए थे क्या इनको डालने के लिए? पहले पर्यावरण विभाग से इनको परमिशन मिलेगा, उसके बाद में एमपीसीबी के पास आएगा। नहीं, पर्यावरण आपको मिला था, फिर अभी नहीं मिला परमिशन मिलेगा, कोई करना। पहले आपने जब डाले थे, इतनी बड़ी बस्ती है, परमिशन मिलेगा ऐसा नहीं, आप यहाँ पे बोलोगे वो पहले कचरा डेपो को परमिशन दिया है। किसने दिया परमिशन? ये आपने दिए। आपने मशीन लगाए वहां पर, हाँ या ना में जवाब दीजिए आप मेरे को। हाँ, मशीन लगाए, ठीक है। प्रदूषण कंट्रोल करने के लिए आपने वहां पे प्रदूषण के लिए मशीन लगाई क्या? वहां पे क्या हवा कितनी खराब होती है बोल के आपने लगाया या नहीं लगाया, हाँ या ना में जवाब दीजिए आप। मशीन लगाया,
कहाँ पर लगाया आपने? आपके पास रिपोर्ट है अभी उसकी? हाँ है रिपोर्ट सर। रिपोर्ट है आपके पास में? फिर आपको ये रिपोर्ट, हमारे जितने भी लोग यहाँ पे बैठे हुए, आपको रिपोर्ट बताना पड़ेगी आपको कि उसमें हवा कितनी वहां पर खराब हुई। बल्कि आपको मालूम नहीं वहां पे लंग्स कैंसर हो रहा है अभी लोगों को। वो जो रिपोर्ट है वो है हमारे पास, वेबसाइट पे भी डाले हुए हैं हम लोग। वेबसाइट पे नहीं है, मैंने आपकी पूरी वेबसाइट चेक किया। उसके अगेंस्ट हम लोगों ने कॉर्पोरेशन के अगेंस्ट कुछ एक्शन भी इनिशिएट किए, कुछ कोर्ट केसेस भी शुरू हुए। आप साधारण आदमी अगर आग लग जाता है तो आप उसको फाइन कितना लगाते हैं? 5,000 रुपए का फाइन है, मेरे को फायदा मालूम है। अब इतनी बड़ी आग लगती, वहां पे इतना बड़ा प्रदूषण फैलता, ये आपके हक में है या नहीं है? हाँ या ना में जवाब दीजिए आप। हमारा जो कुछ ऑब्जेक्शन है वो पूरा बताएंगे। नहीं, आपने जो कुछ वहां पे अभी आप कौन सा अधिकारी है प्रदूषण नियंत्रण पर, तो आपने वहां पर जब इतनी बड़ी आग लगती तो उसके ऊपर फाइन कितना लगाए और लोगों की जिंदगी के साथ में खिलवाड़ क्यों कर रहे हैं आप? आज का जो सुना है ना, उसके बारे में आपको जितना ऑब्जेक्शन करना है उतना लीजिए, दो वगैरह नहीं तो वैसे वैसा जाएगा। नहीं, आप समझ रहे नहीं मैं आपको बोलना क्या चाह रहा हूँ। आपके तो फॉल्ट है, डिफॉल्टर आप साधारण आदमी में फाइन लगाते हो, ठीक है। साधारण आदमी ने अगर साधारण थोड़ी सी आग भी लगा जाए उस पर 5,000 रुपए का फाइन है। अब इतनी बड़ी आग लगती है, वो आग भौसिंगपुर के पार तक के जाती, यूनिवर्सिटी तक के वो आग जाती। अब इतनी बड़ी आग लगने की वजह क्या है? ये बार बार आग क्यों लगती? क्योंकि कचरा जब सूख जाता है तो सबको मालूम है कि उसके अंदर आग ऑटोमेटिक में लग जाती, या फिर आग ये लोग लगाते बदमाशी करते हैं। तो आप इसके ऊपर, इनके ऊपर कितना फाइन आपने अभी तक लगाए या नहीं लगाए? और आप ये अब हम लोग को यहाँ बिठाकर आपने बेवकूफ बना दिए, क्योंकि वहां पर अभी प्रोसेसिंग चालू नहीं है और ये जितना भी कचरा अभी आ रहा वहां पर तो पूरा जमा हो रहा। डंपिंग यार्ड जब से बताया गया था कि डंपिंग यार्ड वहां पे नहीं रहेगा, ये प्रोसेसिंग यार्ड रहेगा। डंपिंग जब से बना हुआ है तब से डंपिंग है। आपके जितने भी अधिकारी यहाँ बैठे, भूमे साहब बैठे हैं, भूमे साहब को मैंने पहले इससे पहले दिया था रिपोर्ट कि भाई इनके पास से भी कुछ जवाब नहीं आया था। आप मेरे को बताइए, प्रदूषण नियंत्रण होने के लिए आपने मशीन नहीं लगाए वहां पे। आप बोल रहे हैं, आपने गलत बात करेंगे, आपने मशीन वहां पे लगा के रखे, ये बिल्कुल गलत है। लोगों की जिंदगी के साथ में खिलवाड़ होगा। यहाँ पे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई और मुस्लिम सब समाज के लोग वहां पर रह रहे। इसके लिए वहां पर अभी इतना बड़ा मंदिर है हमारे पास में, वहां पे लोग दर्शन के लिए आते हैं। वहां तक के आपका जो पानी है ना, वहां तक के बहते हुए जा रहा। इसके लिए आपने क्या पढ़ा कि हमने वो बोलकर वहां पर पैप डालने लगाए थे कि भाई हमारा रोड खराब नहीं होना, मगर आपका पानी वहां मंदिर तक के जा रहा। अब वहां पर दर्शन के लिए हमारे पास में लोग आ रहे, तो वहां पर खड़े कैसे रहेंगे? वहां पर आपका पानी इतना दूषित पानी है कि वहां तक के बहता है, वहां तक जा रहा हूं। और ये 600 साल पुरानी हमारे पास में दरगाह है वहां पे। वो दरगाह के लिए दर्शन को जब लोग आते हैं वहां पे, तो वहां पर उनको चलने के लिए रास्ता नहीं है। जब आपकी आग लग जाती है तो वो रोड पर जो आग बहते हुए आती, वहां पर आदमी चल नहीं सकता जब आग लगती है। अब ये बातों का आप मेरे को सभी रूप से बताइए और इसका लिखित रूप में आप मेरे को जवाब दीजिए कि आपने वहां पर मशीन लगा के दिए, तो मैं इसका मान्य करूंगा। ये जो रिपोर्ट्स है इसमें जो है उसको वेबसाइट पे डाला है हम लोगों ने। वेबसाइट पे नहीं है सर, मैंने पूरी वेबसाइट चेक कर लिया, आपकी वेबसाइट पे नहीं है। आप बताइए, मेरे ऑनलाइन अभी बताइए, मेरे ऑनलाइन आपके पास में वेबसाइट पे है तो हमारे ऑफिस में भी आपको ले जाएंगे। नहीं है सर, हमने पहले इससे पहले कई मरतबा फाइल पे दे दिए कि आप हमारे को दे बोल के उसका जवाब, आपके पास से जवाब नहीं आ रहा है। पिछले 6 महीने से तो आप लोग बुलाए नहीं, क्योंकि मैं पिछले 6 महीने से देख रहा हूँ। सर 6 महीने से रिपोर्ट आपको मिल जाएंगे। और दूसरा ये आग जो लगती है वहाँ पे मीथेन गैस का जनरेशन हो रहा है कचरे में से, उसकी वजह से कभी कभी आग लग जाती है। तो उसके लिए हम लोगों ने उनको नोटिस दिया है। ये मान्य कर लिया आपने, ये मान्य कर लिया आपने, आग लगती बोल के। नहीं सर आपने मान्य कर लिया आग लगती बोल के। नहीं सर, आपने अभी मान्य कर लिया कि पेट्रोलियम गैस वहां पर बनती है, उसकी वजह से वहां पर जो तो आग लगती बोल के। हमारे बस्ती के बोल के हमारे बस्ती में लगा बोल के लोग मजदूर लोग रहते वहाँ पे। हमारे बस्ती के लोग रहते हैं, गरीब लोग रहने के लिए मजदूरी करने वाले लोग हैं। हमेशा बोलते बस्ती के
ग्लोरिया सिटीमध्ये राहण्यासाठी आलो असता, ही ग्लोरिया सिटी रामराव दाभाडे, हां यस, आलो असता, बांधकाम यापूर्वी पूर्ण झालेलं होतं. ग्लोरिया सिटीच्या बाजूलाच वस्ती आहे. त्याच्यानंतर कासंबरी दर्गा देखील आहे. अगदी एक लागून कासंबरी दर्गा आहे. आमची ग्लोरिया सिटी तिथं आहे. अयोध्या, आपले बरेचसे नगर तिथं आहेत. अशी आमची एकूण 30,000ची लोकसंख्या तिथं वास्तव्य करते. आणि आमचा जो मूलभूत अधिकार जो आहे, आम्हाला आरोग्य मिळालं पाहिजे, त्या आरोग्याकडं कानाडोळा करून आपण तिथं तो प्रकल्प उभारलेला आहे. का बरं तिथेच उभारला? यापूर्वीचं त्याचं स्थळ कुठं होतं, कुठं प्रस्तावित झाला होता, याचा कोणी विचार केलेला आहे? कशामुळे तो तिथून इकडे हलवण्यात आला, याचं देखील आपल्याकडून आम्हाला उत्तर पाहिजे. काय कारण काय होतं? नियोजित स्थळ बदलून इथं ठेवण्याचं कारण काय आहे, या प्रश्नाचं आम्हाला पहिलं उत्तर पाहिजे. तर हा झाला एक पेप. त्याचप्रमाणे लोकवस्तीपासून हा प्रकल्प किती अंतरावरती असावा, याचा देखील इथं विचार करण्यात आलेला नाही. काही नॉर्म्स आहेत का नाही त्याला? त्या नॉर्मचं आपण सरासरी उल्लंघन केलेलं आहे. दाभाडे साहेब, दाभाडे साहेब, माझी अशी विनंती आहे प्रशासनाला की आपण हे जे बोनस नाव देऊन बैठक ठेवली, पण तुम्ही आम्हाला दाखवा पाहिजे याच्यावर स्क्रीनवर तुमच्याकडून काय होणार आहे, तुम्हाला कसं पाहिजे, तिथं कसं चुकीचं आहे, तुम्ही आम्हाला दाखवतच नाही. त्याचा प्रयोग तर दाखवा तुम्ही आम्हाला. तुमचे नियम काय ते, तुमचे नियम दाखवा. एक मीटिंग कशासाठी ते दाखवा. कोणत्या तरी एखाद्या मोठ्या वर्तमानपत्राला म्हणून आहे का? प्रेझेंटेशन काय? ठीक आहे, ठीक आहे. पण मला माझे 2 शब्द व्यक्त करू द्या. धन्यवाद आपण माझ्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल. आता मला माझे 2 शब्द व्यक्त करू द्या. आत्तापर्यंत आम्ही पोल्युशन बोर्ड, कलेक्टर ऑफिस, त्याच्यानंतर मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त यांना आतापर्यंत किमान 41 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. आमच्या तक्रारीत नमूद केलेल्या आहेत. त्याच्यावर कुठलीही कोणी दखल घेतलेली नाही आहे. मग आजच का जनसुनावणी घेण्यात येत आहे? एक्सपांड करत आहे म्हणून. जनसुनावणी घेण्याचं कारण काय? तुम्ही आता इथे निर्णय देणार आहात का? सुनावणीनंतर निर्णय झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. हो, सुनावणी करतोय. ते सुनावणी घेत आहेत ना आपली, ते निर्णयापर्यंत पोहोचतील ते आणि ते तो कळवतील. निर्णय लगेच ठीक आहे. तर हे असो. त्याच्यानंतर हे अंतर किती पाहिजे, त्या अंतराचा कुठेही विचार केलेला नाही. आम्ही असा एक प्रश्न विचारतो आहे, किंवा कुठलाही प्रकल्प जर हा पोल्युशन विषयक प्रकल्प असेल, हा ठीक आहे, हा जो प्रकल्प असेल तर तो प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पोल्युशन नियंत्रण बोर्डाची परवानगी घेतली होती का? हा आमचा मेन प्रश्न आहे. आम्ही पोल्युशन नियंत्रण बोर्डाकडे गेलो असताना त्यांनी आम्हाला कुठलंही उत्तर दिलेलं नाही या बाबतीमध्ये. त्यांनी द्यायला पाहिजे होतं. आणि जर तो केलाच त्यांनी जर त्यांना परवानगी दिली असेल तर तसं त्यांनी आम्हाला ते पत्र द्यावं, त्याची छायांकित प्रत आम्हाला द्यावी. ती देखील देत नाही. बरोबर, हा प्रकल्प त्यांनी घेतला का तर याच्यावर आपण कुठली कारवाई करणार आहोत याच्यावर देखील विचार होणं गरजेचं आहे. आम्ही भारतीय स्वातंत्र्याच्या न्याय हक्कासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण देखील कलेक्टर ऑफिसला केलेलं होतं. त्याचीही कुठं दखल घेण्यात आलेली नाही. लाक्षणिक त्या दिवसाचं औचित्य साधून जर आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहोत तर त्याची दखल घेण्याची कोणालाही गरज भासली नाही. म्हणजे आम्ही याचा अर्थ काय समजायचा? अधिकारी वर्ग हा कोणाच्या सूचनेनुसार चालतो.
कारण आपल्याला पॉवर आहे, तुम्हाला पोझिशन आहे, पण मला तर असं वाटतं या प्रसंगी की आपल्याला पॉवर तुमची काढून घेण्यात आलेली आहे. तुम्ही का कळत नाही? लोकांचा असा प्रक्षोभ आहे. हा प्रक्षोभ असताना आम्ही कारण एक टिप्पणी का टाकली नाही? टिप्पणी टाकली असेल तर त्याची एक छायांकित प्रत प्रसारित करा, काय हरकत आहे? अशा बऱ्याचशा गोष्टी या प्रसंगी तर सांगता येतील. पण आमची एक अशी विनंती आहे, आज जर आपण इथं जनसुनावणी घेतलेलीच आहे, जनसुनावणीमध्ये तुम्ही आमच्या तीव्र ज्या भावना आलेल्या आहेत, आमच्यामधून व्यक्त झालेल्या आहेत, त्या भावना तुम्ही कळवा, वरती कळवा. पोल्युशन नियंत्रण बोर्डाकडून अथवा तुमच्याकडून जनसुनावणीच्या माध्यमातून हे शासनापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि यापुढे हा प्रकल्प इथं चालणारच नाही, हा प्रकल्प तो बंद केला जाईल. कारण इथं फक्त विकास करायचा त्या कत्तलखान्याचा आणि आता विकास करायचा त्या चांगल्या गोंडस नावाखाली आपण पुन्हा यामध्ये वाढ करत आहोत. 150 घनमीटर जो कचरा जो आहे त्याच्यामध्ये पुन्हा विकास करा. आणखी किती कचरा आणून इथं टाकणार आहात हा देखील खुलासा झाला पाहिजे. तर आमच्या आरोग्याशी खेळ करू नका, आमचं आरोग्य जपा. आम्ही फार मोठ्या प्रयासानं इथं आमची मालमत्ता खरेदी केलेली आहे. खरेदी याच्याकरता केलेली आहे की इथं वातावरण चांगलं आहे, पोल्युशन चांगलं आहे, खूप चांगला परिसर आहे. पूर्ण औरंगाबाद फिरून आम्ही इथं आलो आणि ते विकत घेतलं आणि आमच्या आरोग्याशी आपला खेळ चालू आहे. तर हा कृपया खेळ चालवावा आणि यापुढे हा घन कचरा इथं येणार नाही याची दक्षता घ्यावी, असा ठराव घेऊन आपला याच्यामध्ये जनसुनावणीमध्ये त्याचं नमूद करून वर शासनास पाठवण्यात यावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. घोषणा नाही आहे. साहेब, हा जो कचरा डेपो होता हा मिटमिटायला कचऱ्याच्या गाड्या अक्षरशः जाळल्या, त्या ठिकाणी दंगल झाली, त्यानंतर गोळीबार सुद्धा झाला. त्यांनी उचलून आमच्या गरीबाच्या वस्तीमध्ये एक कचरा डेपो सुरू केला. याला परवानगी वगैरे नाही. मी जबाबदारी बोलतो. एक नंबर मी माझी नगरसेवक आहे. तुमच्या म्हणजे नंदू घोडेले हे मापर माझे मित्र होते. ठाकरे साहेबांनी एक आदेश दिला होता की कचऱ्याचा जर तुम्ही बंदोबस्त केला नाही नंदू तर तुमचं महापौर पद धोक्यात येईल. त्यांनी ताबडतोब ती सिल्लीखान्याची जमीन अधिग्रहण केली. जमीन ज्या लोकांना खाटीक लोकांना ती जमीन दिलेली जमीन साहेब त्यांनी वापस घेतली आणि अतिक्रमण करून म्हणजे महानगरपालिका अतिक्रमण काढण्यासाठी आहे का करण्यासाठी आहे. तर त्यांनी हा कचरा डेपो साहेब अतिक्रमण करून त्या ठिकाणी लावला फक्त पद वाजवायसाठी. तर आमचं म्हणणं असं आहे की आपल्या मंडळाकडून सुद्धा या ठिकाणी हायकोर्टात सुद्धा केस चालू आहे. आपल्या मंडळ त्या ठिकाणी हारलेलं आहे आणि 500 फुटाच्या अंतरावर लोकवस्ती आहे. हे कुठलं न्याय? तर आमचं म्हणणं असं आहे, जसं मस्के साहेबांनी आता सांगितलं की हे तुम्ही वाढवू नका. आता हे कचरा डेपो वाढवायचा नाहीये. आम्ही कचरा डेपो विरोध करायसाठी आलो की तिथं कचरा डेपो बंद झाला पाहिजे. आणि नारेगावच्या ठिकाणी आम्ही लहान असताना नारेगावला कचरा डेपो होता साहेब. नारेगावला कोणी मुली देत नव्हते, नारेगावच्या मुली करत नव्हते. तशी आमच्या भीमनगर, भावशिंगपुरा, कासंबरी दर्गा नवीन जे वसाहत झाली तिकडं कोणी मुली करणार नाही. आता मुली देणार नाही त्या ठिकाणी. तर अशी पाळी हे फक्त जर कोणामुळे आली असेल तर ती फक्त प्रदूषण मंडळामुळं आमच्या भागामध्ये आलेली आहे. तर आमची पुन्हा एकदा विनंती राहील, आम्हाला माहित आहे की आपल्या हातामध्ये आज जरी काही नाहीये परंतु आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना, तीव्र भावना आपण लक्षात घेऊन शासनाला कळवावं. ते जे डोंगर आहे ते डोंगर खोदून तुम्ही आता कचऱ्याचं डोंगर खोदून खाली करशाल. जसं की सत्यम फर्टिलायझर दिलं होतं पहिले काम, आम्हाला माहिती आहे ते काय होतंय. तर हे सगळं चालू देणार नाही. दर 3-4 दिवसाला त्या ठिकाणी आग लावण्यात येते साहेब.
जो कचरा डेपो ज्यांनी घेतलेला आहे ज्या ठेकेदाराने, तोच आग लावतो. तो इथला नाहीये, तो बाहेरचा आहे, तो इथला रहिवासी सुद्धा नाहीये, त्याचा परिवार सुद्धा या ठिकाणी राहत नाही. त्या ठिकाणी सर्व गोर गरीब लोक जी पोटाची खळगी भरण्यासाठी येतात ते त्या ठिकाणी काम करतात. आणि त्यांची जर तुम्ही हालत बघितले तर त्यांना सुद्धा चामडीचे रोग झाले आहे, स्किन रोग झालेले आहेत. तर आमची पुन्हा एकदा तीव्र भावना लक्षात घ्या आणि प्रदूषण विकास मंडळ जे आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे, आमच्या जे भावना घेऊन मुंबईला पाठवा आणि आम्हाला एक गोड तुमच्याकडून निर्णय द्या की हा कचरा डेपो या ठिकाणून आम्ही उठवणार आहे. बस एवढंच आम्हाला सांगायचं आहे. कारण की किती जरी बोललो कचरा डेपो बद्दल तर कमीच आहे. कारण की आम्ही आता तर घरं आताच सांगितलं मी की आम्ही घरं विकायला काढलेत, कोणी घ्यायला यायला नाही. तुम्ही बघा आमच्या कॉलनी येऊन बघा तुम्ही. तर मी पुन्हा विनंती करेल की तुम्ही जे बनकर साहेब हे पण सांगा की त्याच्या अधिकाऱ्याला ग्लोरियामध्ये फुकट रो बंगलो राहायला आणि त्या रेड्डीला राहण्यासाठी आम्ही फुकट घरात येतो, तिथे राहायला फक्त 15 दिवस राहून जातो. अहो 15 दिवस नाही हो, 1 घंटा नाही राहू शकत तिथं. आमची विनंती आहे, त्या कार्यकर्त्याची विनंती आहे की आपण 1 घंटा त्या ठिकाणी येऊन थांबा. आम्हाला जेवायचं असेल साहेब तर 10-20 अगरबत्त्या लावतो आम्ही अगोदर आणि मग जेवायला बसतो. आणि त्या कचऱ्याच्या निचऱ्यामुळं खाली पाणी काळं येतं, त्याच्या पुढं पिवळं येतं, त्याच्या पुढं आणखी पिवळं येतं. म्हणजे काय इतका निचरा व्हायला लागला त्याच्यामध्ये. तसं हे कचरा डेपो कसा पाहिजे, काय पाहिजे याचं काही बघितलं नाही. आणि हा कचरा डेपो फक्त अतिक्रमण आहे. आमची विनंती आहे की हा कचरा डेपो इथून हलवला पाहिजे. पुढचा कार्यक्रम तुम्ही राबवू नका. तुम्ही जो कचरा जमिनीमध्ये घालणार आहे तो बिलकुल घालू देऊ नका, नाही तर त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि त्यानंतर आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळावर एक मोठा मोर्चा काढून आम्ही त्या ठिकाणी सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. एवढंच बोलतो. आणि तुम्ही जे आता हे घेऊन आलात तर ते काय आहे ते आम्हाला दाखवा. ते तर आम्ही होऊ देणारच नाही, होऊ देणार नाही. तुमचं काय ते बघू द्या आम्हाला. कोण आहे त्यांचं अध्यक्ष कोण आहे? आपण आहे का? काय झालं तुमचं? आडपडे साहेब कृष्णामध्ये मला ओळखतात तुम्ही? एक कोणची पद्धत आहे? 60-70 हजार लोक त्या ठिकाणी राहतात. अहो आम्हाला वाद घेता येत नाही. जेवायला बसत आगामध्ये लावून बसतो आम्ही जेवायला. आम्ही घर विक्रीसाठी काढेल. तुमच्यासारखे माणसाने 1 घंटा तिथे येऊन थांबलं पाहिजे. 1 घंटा थांबा, आम्ही तुम्हाला घर फुकट देऊन टाकू. एवढी परेशानी आहे. मिठमिठीचा तो कचरा डेपो होता, तुम्ही तो कचरा डेपो आमच्या भावशिंगरामध्ये 500 फुटाच्या अंतरावर 10,000 लोकांची लोकसंख्या आहे, लोकवस्ती आहे. तर बुलढाण्यावाला थोडं खाली झालं होतं. हे कोणची पद्धत आहे तुमची? लोक येऊ द्या, रस्ता सुनावणी नंतर ठेवा, जाहीर प्रकटन द्या आणि आम्हाला सांगा तुम्ही. आता बसेस तुम्ही पाठवल्या आणि तुम्ही सुनावणी चालू केली म्हणजे काय? तुम्ही काय फेवरमध्ये घेता का आमची सुनावणी? त्या ठिकाणी कचरा डेपो पाहिजे नाही. आणि आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. 5-25 हजार लोकांचा त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहे. आम्ही परेशान आहे त्या ठिकाणी. भावना मंत्रालयापर्यंत पोहोचवण्यासाठी ही पब्लिक हिअरिंग आपण आयोजित केली. नहीं वो दे दी है, मैं आपको, आप इसको पढ़िए. हाँ, कचरा डिपो प्लान वहाँ पे सक्सेस नहीं है. इसके लिए हम लोग आपने जमा करे, इसके लिए हम लोग जमा हुए. तो आजू बाजू से पूरी बस्ती होने के बाद में इधर से ग्लोरिया सिटी है, इधर राजधानी नगर है, तो उसके बाद में म्हाड़ा है, इधर से अंसार कॉलोनी है, उसके बाजू में जो बफर जोन है, बफर जोन उन्होंने नहीं बनाए. स्लॉटर हाउस है, स्लॉटर हाउस में जो यानी कि इधर का जो खान है उड़ा जाता है. जब से आपका प्लान वहां पर डाला गया तब से वहां पर डंपिंग है. ये प्लान वहां पे सक्सेस नहीं है. हमारा ये बोलना है कि आप
वहाँ पे एक तो मॉल बनाइए। तो आप जो आपका जो कहना है ना, जब हम लोग रिकॉर्डिंग कर रहे हैं, ये सभी रिकॉर्डिंग हम लोग मंत्रालय भेजने वाले हैं, तो आप मुझे बोलने की बजाय वो वीडियो के सामने बोलिए, तो वो रिकॉर्डिंग मंत्रालय ऑन रिकॉर्ड बोल जो कुछ भावना है कहने का ना वो सब उधर जाएगा। सबसे इम्पोर्टेंट हम लोग आपको एक प्लेटफॉर्म दे रहे हैं, माइक देते हैं, इधर आ जाओ, वहाँ पे बोल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून खुर्सा ले लो जरूर। ठीक नाही मला केलेली आहे, पण त्याचा परिसरातून भूमिका भावसिंगपुरातील नागरिकांनाच माहिती नाहीये। इथे जे सकाळी जे काही आतून आलेले नागरिक आहे त्यांना समजलं आकार तेवढे तिथे नागरिक उपस्थित आहे। आमचं असं या सर्व नागरिकांचं म्हणणं आहे की जर तुम्ही आम्हाला पहिले सांगितलेलं असतं तर आज या हॉलला पण जागा नसती आणि बाजूला ग्राउंडला पण जागा नसती। माझं आपल्याला विनंती आहे की आम्हाला एक पुढची तारीख देण्यात यावी आणि तिचा जास्तीत जास्त जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि महानगरपालिकापर्यंत पोहोचला पाहिजे। तुम्ही पुढची एक तारीख द्यावी आणि त्या तारखेला बघा तुम्ही किती जण जायला जे दुसरी लोक आहे त्यांना त्रास इतका त्रास होतोय सर की तुम्ही जसं भावना आता म्हणले की तुम्हाला घर फुकट ठेवा तिकडं, एवढा त्रास होतोय नागरिकांना आणि लिमिट म्हणजे आज लोकांना आज कसं आहे वर्किंग डे असल्यामुळं प्रत्येक जण आपल्या आपल्या कामाला गेलेला आहे सर। तुम्ही हे पूर्व सूचित केलेलं असतं, आम्हाला पूर्व सूचना दिलेली असती तर त्याच्यातील हा अर्थ भरला असता, पण त्याला ग्राउंड सुद्धा भरला असतं। त्यामुळं पुढची तारीख देण्यात यावी अशी मी आपल्यास विनंती करतो आणि जर आपण तारीख नाही दिली तर जसं कृष्णभाऊ बंधूंनी सांगितलं तसं मी त्यांना सहमती देऊन बहुजन समाज पार्टीकडून आम्ही जिल्हाभरचे सगळे लोक बोलून तुमच्या कार्यालयावर मोठा मोर्चा काढू महानगरपालिकावर काढणारच आहे। आपल्यासाठी म्हणून त्यांनी काम केलं, त्याच पद्धतीचं धोरण इथल्या महापालिका प्रशासनाने केलं की काय अशी शंका यायला लागली। कोणीतरी बिल्डर कोणीतरी कंत्राटदार चांगले पैसे देतो म्हणून त्याच्या सोयीचा जर निर्णय घेऊन लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार जर प्रशासन करत असेल तर त्या प्रशासनाचा विचार केला पाहिजे, निषेध केला पाहिजे। मी माझ्या सोसायटीच्या वतीने त्याचा निषेध करतो। प्रशासनाला लक्षात द्यायला पाहिजे होतं अत्यंत लहान मुलं वयोवृद्ध माणसं कमीत कमी त्या भागामध्ये 50 ते 60 हजार लोकांची वस्ती आहे। आजूबाजूला एवढे सगळे लोक राहतात। जागतिक पर्यटनाचा वारसा असलेल्या विद्यापीठाच्या विविध त्या परिसरात आहे, शैक्षणिक संस्था मोठी तिकडे आहे। असं असताना एवढी मोठी प्रशासन कसं काय करू शकतो? मला असं वाटतं की प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांनी ही परमिशन दिली किंवा ते परमिशन देण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहे महापालिका आयुक्तांना त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा इथं आणून बसवायला पाहिजे। ते जर समजून घ्यायचं असेल किंवा लोकांच्या आयुष्याचा जर सरकार कचरा कसा करत असेल ते समजून घ्यायचं असेल तर सगळ्या अधिकाऱ्यांना या यंत्रणेशी संबंधित असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना एक आठवडा तरी त्या कॅम्पमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला राहणं बंधन करायचं। राहिले तर तुम्हाला कळेल की काय आता तुम्हीच पोस्टरची भूमिका घेऊन आलेला आहे, तुम्ही काय निर्णय घेऊ शकत नाही, तुम्ही सरकारला कळवणार। सरकारने तुम्हाला कार्यक्रम दिला, लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं का? तुम्ही म्हणणार हो ऐकून घेतलं, लोक असं बोलले, निर्णय काही नाही। मला असं वाटतं की निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या व्यवस्थेने सुद्धा समजून घेतलं पाहिजे नेमकं काय। तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाला जाहिरात दिली, आता किती लोक टाइम्स ऑफ इंडिया वाचतात तिकडे राहणार मला माहित नाही, किती लोकांनी वाचलं हात उचलून सांगायला काय जाहिरात वाचली का? म्हणजे तुम्ही काय करताय, कोणाच्या हिताचं काम करताय याचा सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची तुम्ही खरं तर गरज आहे। अधिकाऱ्यांनी कार्यक्रम दिला म्हणून कार्यक्रम करणे त्यात तो चुकीचा आहे। तुम्ही लोकांच्या आयुष्याशी खेळताय। सरकार हे मायबाप असतं, लोकशाही मार्गाने सरकारकडे काही मागावं लागतो। हे लोक मागून थकले की तुम्ही तिथला कचरा डेपो काढा किंवा त्याच्यावरती व्यवस्थित प्रयोग तरी करा, प्रक्रिया करा, वास येणार नाही हे बघा। उन्हाळ्यात जर तुम्ही आला तिकडे तर तुमच्या लक्षात येईल की प्रचंड धूर असतो, प्रचंड जाळ असतो।
कुणाला तरी अधिकाऱ्याला 2-4 वेळेस फोन करावा, तो कुठलीतरी एखादी गाडी पाठवतो, थोड्यापुरतं तेवढं विजावणी करतो, फोटो काढतो आणि निघून जातो. म्हणजे तुम्ही फोटोसाठी काम करताय का? तुम्ही लोकांना फक्त दाखवायचंय की आम्ही काहीतरी केलं, याच्यासाठी काम करतोय का? मला असं वाटतं प्रशासनानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तुम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बंधनकारक करायला पाहिजे होतं या बैठकीमध्ये येण्यासाठी. लोकशाही मार्गाने फक्त आम्ही बोलू शकतो. आंदोलन हा एक लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मला असं वाटतं की या प्रक्रियेमध्ये लोक आंदोलन करायला सुद्धा खूप उत्सुक आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जर तिथल्या दुर्गंधीचा वास कुठे येत असेल तर तो ग्लोरिया सोसायटीमध्ये 200 फ्लॅटची वस्ती आहे. 200 फ्लॅट साधारणतः 1000 ते 1500 लोक तिथे राहतात. त्याचा जो वयोगट आहे तो लहान मुलांचा आहे. जे देशी सेवेत काम करणारे लोक आहेत, जे आरोग्य यंत्रणेत काम करतात, जे मध्यमवर्गीय आहेत किंवा त्यांनी आता कुठेतरी शहरातून राहायची सुरुवात केली, खूप मोठं स्वप्न घेऊन त्या लोकांनी घरं घेतली आणि तुम्ही त्यांच्या स्वप्नांवरती तुमच्या भावनांसाठी, पैशांसाठी, बिल्डरला मॅनेज होण्यासाठी निर्लज्जपणे बांधून वस्तूमध्ये तुम्ही त्याला परमिशन दिलेलं आहे. थोडं तरी प्रशासनाला याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. सरांना अशी विनंती करतो, अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत सर आणि डेप्युटी डायरेक्टर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आणि सन्माननीय सदस्य इथे उपस्थित आहेत. डायसवर जे सन्माननीय मंडळी बसलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. ही एक गोष्ट आपण समजून घेऊ, कारण आपलं जे म्हणणं आहे ते सर्व जसं तसं त्यांनी शासनाला जर पाठवलं तर आपल्याला या आंदोलनात यश येईल. कारण यांच्या रिपोर्टवर ते सगळं अवलंबून असतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता हा विषय इतका गंभीर आहे, त्यापासून निघणारा जो वास आहे, मी सरांना बोलतो, सरांना माझी विनंती आहे की शरीरातले लहान मुलापासून तर वर्षापर्यंत 5 ऑर्गन महत्वाचे आहेत. मेंदू, लंग्स, किडनी, फुफ्फुस, हार्ट ज्याला आपण हृदय म्हणतो, आणि यावरच या प्रदूषणाचा अटॅक होतो. आलं लक्षात? तरुण माणसावर जरी कमी होत असला पण छोट्या मुलावर आणि वयोवृद्ध माणसावर याचा जास्त अटॅक होतो. आणि हा वास जर 10 वर्ष असाच राहिला तर 5 वर्ष आयुष्य कमी होतं माणसाचं. तो 5 वर्ष जास्त जगायच्या अगोदर तो 5 वर्ष अगोदर मरतो. हे आपण शासनाला याची प्रक्रिया काय असते हे पटवून देऊ शकतो. हे तुम्हाला माहितीसाठी मी सांगितलं, कारण आपल्याला काय वाटतं याच्यापासून त्रास होतो म्हणजे नेमका काय होतो, तर ज्या अवयवावर माणूस जिवंत राहतो या 5 अवयवापैकी एक जरी अवयव फेल झाला तर माणूस जागीच मरतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की किती गडबड आहे. एक पिढी येईल ना, एक पिढ्यामध्ये किती माणसं बाधित झाले या प्रक्रियेमध्ये काही कोणाचा डाटा आहे? माणसं वेळी आपण म्हणतो सरळ सरळ वाढ करायची ना, आता त्याची वाढ करायची. तुम्ही जर विरोध नाही केला हे बसले काय करायला माहितीये, हे फक्त पोस्ट हे पोस्टमन आहे, हे करणार काहीच नाही. तुमचं जे म्हणणं आहे आता आपलं म्हणणं असं आपण काही करायचं नाही. आमची विनंती आहे की लोकांच्या आयुष्याचं तुम्हाला ठरायचं नसेल. आता ते सर ते बोलत मी ग्लोरिया सिटीमधला रहिवासी आहे. ग्लोरिया सिटीमध्ये राहण्यासाठी आलो असता ही ग्लोरिया सिटी रामराव दाभाडे यस आलो असता बांधकाम यापूर्वी पूर्ण झालेलं होतं. ग्लोरिया सिटीच्या बाजूलाच वस्ती आहे. त्याच्यानंतर कासंबरी दर्गा देखील आहे. अगदी लागून कासंबरी दर्गा आहे.
आमची ग्लोरिया शेट्टी तिथं आहे, अयोध्या आपले बरेचसे नगर तिथं आहेत. अशी आमची एकूण 30,000ची लोकसंख्या तिथं वास्तव्य करते. आणि आमचा जो मूलभूत अधिकार जो आहे, आम्हाला आरोग्य मिळालं पाहिजे, त्या आरोग्याकडं कानाडोळा करून आपण तिथं तो प्रकल्प उभारलेला आहे. का बरं तिथंच उभारला? यापूर्वीचं त्याचं स्थळ कुठं होतं, कुठं प्रस्तावित झाला होता, याचा कोणी विचार केलेला आहे? कशामुळे तो तिथून इकडे हलवण्यात आला, याचं देखील आपल्याकडून आम्हाला उत्तर पाहिजे. काय कारण काय होतं? नियोजित स्थळ बदलून इथं ठेवण्याचं कारण काय आहे, या प्रश्नाचं आम्हाला पहिलं उत्तर पाहिजे. तर हा झाला एक पेप. त्याचप्रमाणे लोकवस्तीपासून हा प्रकल्प किती अंतरावरती असावा, याचा देखील इथं विचार करण्यात आलेला नाही. काही नॉर्म्स आहेत का नाही त्याला? त्या नॉर्म्स आपण सरासरी उल्लंघन केलेलं आहे. दाभाडे साहेब, दाभाडे साहेब एक मिनिट. माझी अशी विनंती आहे प्रशासनाला की आपण हे जे गोंडस नाव देऊन बैठक ठेवली, तुम्ही आम्हाला दाखवा पाहिजे याच्यावर स्क्रीनवर तुमच्याकडून काय होणार आहे, तुम्हाला कसं पाहिजे, तिथं कसं चुकीचं आहे, तुम्ही आम्हाला दाखवतच नाही. त्याचा प्रयोग तर दाखवा तुम्ही आम्हाला. तुमचे नियम काय ते, तुमचे नियम दाखवा. एक मीटिंग कशासाठी ते दाखवा. कोणत्या तरी एखाद्या मोठ्या वर्तमानपत्राला म्हणून आहे का? प्रेझेंटेशन काय? ठीक आहे, ठीक आहे. आता मला माझे 2 शब्द व्यक्त करू द्या. धन्यवाद आपण माझ्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल. आता मला माझे 2 शब्द व्यक्त करू द्या. आत्तापर्यंत आम्ही पोल्युशन बोर्ड, कलेक्टर ऑफिस, त्याच्यानंतर मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त यांना आतापर्यंत किमान 41 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. आमच्या तक्रारीत नमूद केलेल्या आहेत. त्याच्यावर कुठलीही कोणी दखल घेतलेली नाही आहे. मग आजच का जनसुनावणी घेण्यात येत आहे? एक्सपांड करत आहे म्हणून. जनसुनावणी घेण्याचं कारण काय? तुम्ही आता इथे निर्णय देणार आहात का? सुनावणीनंतर निर्णय झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. हो, सुनावणी करतोय. ते सुनावणी घेत आहेत ना आपली, ते निर्णयापर्यंत पोहोचतील ते आणि ते तो कळवतील. निर्णय लगेच आपण काय करणार आहे ते ठीक आहे, नंतर आपलं बोलणं सांगू. ठीक आहे. तर हे असो. त्याच्यानंतर हे अंतर किती पाहिजे, त्या अंतराचा कुठेही विचार केलेला नाही. आम्ही असा एक प्रश्न विचारतो आहे, किंवा कुठलाही प्रकल्प जर हा पोल्युशन विषयक प्रकल्प असेल, प्रोजेक्ट बघू आपण. हा ठीक आहे. हा जो प्रकल्प असेल तर तो प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पोल्युशन नियंत्रण बोर्डाची परवानगी घेतली होती का, हा आमचा मेन प्रश्न आहे. आम्ही पोल्युशन नियंत्रण बोर्डाकडे गेलो असताना त्यांनी आम्हाला कुठलंही उत्तर दिलेलं नाही या बाबतीमध्ये. त्यांनी द्यायला पाहिजे होतं. आणि जर तो केला असणं, त्यांनी जर त्यांना परवानगी दिली असेल तर तसं त्यांनी आम्हाला ते पत्र द्यावं, त्याची छायांकित प्रत आम्हाला द्यावी. ती देखील देत नाही. बरोबर, हा प्रकल्प त्यांनी घेतला का, तर याच्यावर आपण कुठली कारवाई करणार आहोत याच्यावर देखील विचार होणं गरजेचं आहे. आम्ही भारतीय स्वातंत्र्याच्या न्याय हक्कासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण देखील कलेक्टर ऑफिसला केलेलं होतं. त्याचीही कुठं दखल घेण्यात आलेली नाही. लाक्षणिक त्या दिवसाचं औचित्य साधून जर आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहोत तर त्याची दखल घेण्याची कोणालाही गरज भासली नाही. म्हणजे आम्ही याचा अर्थ काय समजायचा? अधिकारी वर्ग हा कोणाच्या सूचनेनुसार चालतो. कारण आपल्याला पॉवर आहे, तुम्हाला पोझिशन आहे, पण मला तर असं वाटतं या प्रसंगी की आपल्याला पॉवर तुमची काढून घेण्यात आलेली आहे. तुम्ही का कळत नाही? लोकांचा असा प्रक्षोभ आहे. हा प्रक्षोभ असताना आम्ही कारण एक टिप्पणी का टाकली नाही? टिप्पणी टाकली असेल तर त्याची एक छायांकित प्रत प्रसारित करा, काय हरकत आहे?
अशा बऱ्याचशा गोष्टी या प्रसंगी तर सांगता येतील. पण आमची एक अशी विनंती आहे, आज जर आपण इथं जनसुनावणी घेतलेलीच आहे, जनसुनावणीमध्ये तुम्ही आमच्या तीव्र ज्या भावना आलेल्या आहेत, आमच्यामधून व्यक्त झालेल्या आहेत, त्या भावना तुम्ही कळवा, वरती कळवा. पोल्युशन नियंत्रण बोर्डाकडून अथवा तुमच्याकडून जनसुनावणीच्या माध्यमातून हे शासनापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि यापुढे हा प्रकल्प इथं चालणारच नाही, हा प्रकल्प तो बंद केला जाईल. कारण इथं फक्त विकास करायचा त्या कत्तलखान्याचा आणि याचा विकास करायचा त्या चांगल्या गोंडस नावाखाली आपण पुन्हा यामध्ये वाढ करत आहोत. 150 घनमीटर जो कचरा जो आहे त्याच्यामध्ये पुन्हा विकास करा. आणखी किती कचरा आणून इथं टाकणार आहात हा देखील खुलासा झाला पाहिजे. तर आमच्या आरोग्याशी खेळ करू नका, आमचं आरोग्य जपा. आम्ही फार मोठ्या प्रयासानं इथं आमची मालमत्ता खरेदी केलेली आहे. खरेदी याच्याकरता केलेली आहे की इथं वातावरण चांगलं आहे, पोल्युशन चांगलं आहे, खूप चांगला परिसर आहे. पूर्ण औरंगाबाद फिरून आम्ही इथं आलो आणि ते विकत घेतलं आणि आमच्या आरोग्याशी आपला खेळ चालू आहे. तर हा कृपया खेळ चालवावा आणि यापुढे हा घन कचरा इथं येणार नाही याची दक्षता घ्यावी असा ठराव घेऊन आपला याच्यामध्ये जनसुनावणीमध्ये त्याचं नमूद करून वर शासनास पाठवण्यात यावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. तर माझं म्हणणं आहे की हा जो लँड क्लिअरिंग प्रकल्प आहे हा दुसरा टप्पा आहे. मुळात आम्हाला सगळ्यांची मागणी आहे की कचरा ढोकच सगळे बाधित लोक इथं आलेले आहेत. आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमची ही तक्रार आहे शासनाला पाठवा आणि तो कचरा डेपो तिथून कायमचा हलवा. कसं मोठं बनवलं महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाने हे त्याचे एव्हिडन्स आणि याची जी व्हिडिओला मला ऍक्च्युली आता व्हिडिओ बोलायचं आहे. सर माझं नाव गणेश बोंद्रे, मी ग्लोरिया सिटी रहिवासी आहे. बघायचं आपल्याला 2 मिनिट मला काय सध्याची सिच्युएशन याला दाखवूया ना. तेच बघतो आपण. नाही सध्याची आपण जी त्यांना शेअर करतोय फोटो तिथले सर तेच दाखवतोय. आम्ही इथं स्क्रीनवर शेअर करण्यासाठी आठ सरांना दिले, त्यांना सांगा प्ले करायला प्ले करू. तो प्रोजेक्ट जो महानगरपालिकेने 2018 मध्ये मोठमोठे आश्वासन देऊन उभा केला होता की तिथे रहिवाशांना बिलकुल त्रास होणार नाही, तिथे आम्ही काही वेळेस सगळ्या गोष्टी डेव्हलप करू. हा प्रोजेक्ट सिस्टमॅटिक चालू, सगळ्या ज्या गोष्टी आहेत पोल्युशन बोर्डाच्या आम्ही सिस्टमॅटिक सगळ्या फॉलो करू. हे आजपर्यंत तिथे फॉलो झालेलं नाही. 2018 ते 2000. Good afternoon sir, my name is Pooja Kumar और मैं ग्लोरिया सिटी में रहती हूँ. 7 साल हो गए मुझे वहाँ रहते हुए. सर प्लीज पे अटेंशन, 2-3 बार बोलूंगी, मैं से ज्यादा नहीं बोलूंगी. सबसे पहले मेरी रिक्वेस्ट आपसे, क्या बोलोगे जो कचरा डिपो है आप लोग वहाँ रहने को क्यों गए? आपकी गलती है. बट सर ऐसा है कि हम वहाँ पहले रहने को आए और कचरा डिपो बाद में आया है. कचरे के बीच में ढकेला है, हमें ढकेला है, हमारे फ्यूचर को ढकेला है. हमारे यहाँ पे रह रहे एनवायरनमेंट पहले इतना सुंदर था, हम उसे देख करके वहाँ रहने को गए थे. लेकिन और मैं सर से रिक्वेस्ट करना चाहती हूँ, आप सब इतने अच्छे ऑफिसर्स हैं, बड़े पोस्ट पे हैं, ऐसा तो होगा नहीं कि आपको पता नहीं होगा कि क्या इसके साइड इफेक्ट्स है, क्या एडवांटेजेस और डिसएडवांटेजेस है. वो हमें बताने की जरूरत नहीं है आपको. मुझे ऐसा लगता है ऑलरेडी आपको पता है कि पीपल व्हाट दे आर सफरिंग देयर. तो मेरी आपसे एक रिक्वेस्ट है और हम सब यहाँ पे एक बहुत होप के साथ आए हैं आपके पास. ऐसा नहीं कि हम आपसे झगड़ने के लिए आए हैं. हम जो भी ऐसे लाउड में बातें कर रहे हैं उसका वो हम सब इसलिए क्योंकि हम फ्रस्ट्रेटेड है, कोई सुन नहीं रहा है हमारा. And we didn't know where we should go, कि कहाँ पे जाके हम कंप्लेन करें कि लोग हमारी एक बात सुने. तो आपसे ये हमारी हम्बल रिक्वेस्ट है कि आप अगर कुछ कर सकते हैं हमारे लिए
वहाँ पे इतने सिर्फ इसलिए लोग यहाँ पे आए हैं क्योंकि आज वर्किंग डे है एंड पीपल आर नॉट अवेलेबल देयर। और हम सब इसलिए आ पाए क्योंकि हमें आज छुट्टी थी। मैं तो अपने बच्चे को भी लेके आ पाई हूँ और बहुत सारे लोग तो आ ही नहीं पाए लेडीज बिकॉज दे वर नॉट गोइंग के बस अवेलेबिलिटी इज देयर। अगर ऐसा पता होता तो बहुत सारे लोग यहाँ पे आते। तो आपसे बहुत हम्बल रिक्वेस्ट है सर, वी ऑल आर रिक्वेस्टिंग यू प्लीज डू आर नीडफुल फॉर अस because we are really suffering a lot। हम जब भी सुबह सो के उठते हैं तो जब आप सो के उठते हैं how you feel fresh ना, लेकिन हम जब अपनी गैलरी का दरवाजा खोलते हैं, विंडो खोलते हैं, we feel suffocated। ऐसा लगता है कि सांस नहीं ले पा रहे हम। आपको ये वीडियो दिखाया धुएं का, ये एक दिन का नहीं है सर। आपको ऐसा लग रहा होगा कि लोग ऐसे एग्जैगरेट करके बोल रहे हैं, बढ़ा चढ़ा के बोल रहे हैं, बट ऐसा नहीं है। हम हर दिन वहाँ पे फेस करते हैं वो धुआं। और ऐसा नहीं सुबह के होल डे, अब जब बारिश होती है दैट टाइम लेकिन यहाँ थोड़ी सी फ्रेश एयर मिल रही है हमें, लेकिन बारिश जैसे खत्म होती इतनी धुआं, लैंड पोल्यूशन, एयर पोल्यूशन, वाटर पोल्यूशन, ऑल टाइप ऑफ एंड पीपल आर सफरिंग फाइनेंशियली आल्सो। वो आपको पहले से पता है सब कुछ, हम क्या बताएं आपको। तो हम आपसे रिक्वेस्ट करना चाहते हैं हम सब यहाँ पे कि आप हमारे लिए क्या कर सकते हैं, प्लीज सजेस्ट हमें कि हमें क्या करना चाहिए। This is a humble request from all of us to you. Thank you, sir. या ठिकाणी या हॉलमध्ये जेवढे लोक आलेले आहेत त्यांना विनंती आहे कॅमेराला भाई बाजू सरतो, हे समोरचं बोर्ड वाचा तुम्ही, ते काय म्हणताय। सामायिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन सुविधेसाठी स्वच्छता विषयक भूभराव म्हणजे जे कचऱ्याचं डोंगर वर झालंय त्याला खोदून खाली करणार आहे, त्याची मंजुरी ते आपल्याकडून घेण्यासाठी आलेली आहे। आपल्याला कचरा डेपोच नाही पाहिजे तर मंजुरी काय देणार आहे। दुसरी गोष्ट, गट क्रमांक 67 आरक्षण क्रमांक 41 कत्तलखाना विस्तार पडेगाव छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र द्वारे प्रकल्प छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, म्हणजे जो कत्तलखान्याला आमचा विरोध आहे साहेब, ज्या कत्तलखान्याला आमचा विरोध आहे तुम्ही ते पुन्हा वाढवायची परवानगी घेण्यासाठी तुम्ही बैठक ठेवली। आमचा ह्या बैठकीला संपूर्णपणे निषेध आहे आणि कचरा डेपोला निषेध आहे। एवढे जे लोक बोलतील इथे 8 दिवस परिषद ठेवली तर हे विरोधातच बोलणार आहे। माझी कळकळीची विनंती एवढी आहे की दोन्ही प्रकल्प त्या ठिकाणी आपण रद्द करावे, बंद करावे अशी माझी आपणास कळकळीची विनंती आहे। आम्ही तुम्हाला वाढवायचं सोडा परंतु बंद करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे। पुन्हा मी एकदा विनंती करेन, कारण की लोकांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्यांच्या चुकीच्या भावना नाहीये। अहो त्या कासंबरी दर्गाकडच्या लोकांवर कचरा जाळला म्हणून गुन्हे दाखल होतात, ते बिचारे आतमध्ये जायची परवानगीच नाही त्यांना। एवढ्या मोठमोठ्या भिंती आहेत तेच कचरा जाळतात आणि गुन्हे या बिचारे गरीब लोकांवर दाखल करतात, त्यांना सोडवण्यासाठी सुद्धा मला जावं लागतं साहेब। हे आपले सुनावणी घ्यायसाठी आलेले आहे, हे दुश्मन नाही आपले, तुम्ही समजून घ्या पहिले। त्यांनी बोर्ड काय लावलाय, कत्तलखाना विस्तारीकरण म्हणजे कत्तलखाना मोठा करायचा। ऐकून घ्या, तुमचा जो रोष आहे आपला रोष यांच्यावर नाहीये, हे आपली सुनावणी घेण्यासाठी आले आहेत आणि सुनावणी घेण्यासाठी आले तर आपण त्यांना सगळं सांगितलं की आम्हाला विस्तारीकरण करायचं नाही, हटवायचं आहे। साहेब आमची भावना तुम्ही लक्षात घ्या, आम्ही विस्तारीकरण होऊ देणार नाही। आम्ही त्या ठिकाणी गड्डा खोदून तो कचरा आतमध्ये टाकू देणार नाही। पुन्हा तुम्ही काही बोलू नका, फक्त आमच्या या भावना शासनाला कळवा आणि त्याचं उत्तर आम्हाला द्या। या ठिकाणी उद्या मी ठेवली परिसंवाद, याच्यामध्ये लोक बोलणारच आहे, कारण की लोक त्रासलेले आहेत। आम्हाला ते पाहायचं नाही तुमचं तुम्ही काय करणार आहे। आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे। या ठिकाणी तुम्हाला पुन्हा सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्या ठिकाणी तुम्ही कचरा डेपो हटवा
आणि ते जे कत्तलखाना आहे ते सुद्धा हटवा अशी आमची विनंती आहे. मी मुरलीधर महाराज बोलत आहे. मी 15 वर्षापासून आसनसरी दर्गामध्ये राहत आहे. त्यामुळे त्या कचरा डिपोमुळे लहान लहान मुलं आणि माझी सुद्धा तब्येत खराब झालेली आहे त्या धुळ्यामुळे. तरी माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे, पवित्र मंदिर आहे तिथे हनुमानजीचं, येणार जाणार येतात तुमच्या कचरा डिपोपासून त्यांना स्किल होते. तरी साहेब माझी एवढी विनंती करा. मी आजवरून तुम्हाला मुरलीधर महाराज विनंती करीत आहे का हा कचरा डिपो आणि कचराखाना येथून लवकरात लवकर जावा. जय श्रीराम. अधिकारी मंडळी प्रदूषण मंडळाची तर साहेब आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही आमच्या सोबत आहे कचरा डेपो बंद करण्यासाठी. आम्हाला असं वाटलं होतं, परंतु तुम्ही तुमची ड्युटी निभावणार आहात आणि तुमच्या काळात काही कचरा डेपो झालेलं नाहीये. तुम्ही आताच त्या ठिकाणी नवीन नवीन लोक आलेले आहात. त्यामुळं आता तुम्ही काय करणार आहे त्या ठिकाणी ते आम्हाला बघायचं आहे. तुम्हाला आम्हाला दाखवा तुम्ही काय करणार आहे. मग आम्ही तुम्हाला इतका जॉब पद्धत से देंगे. म्हणजे तुम्हाला नाही देणार, तुमच्या ऑफिसला अधिकारी आज येतो उद्या जातो. आमच्या पुढची सगळं भांडण आहे तुमच्या सगळं भांडण नाहीये. आता हे जेवढे लोक आलेले आहेत तुमच्या सोबत काही भांडण नाही. फक्त आमचा कचरा डेपोलाच विरोध आहे, कत्तलखान्याला विरोध आहे. म्हणून हा जन क्षोभ आहे. आमचा तुमच्यासोबत काही वाद नाही. तर तुमचं काय आता ते दाखवा आम्हाला, ते आम्ही सतर्क होऊ. ते अजून तुम्ही काय काय यंत्रणा लागून त्या ठिकाणी आणखी काय आमच्या भागामध्ये आणणार आहे. अहो त्या ठिकाणी साहेब जनावरांची स्मशानभूमी आमच्याकडं, कचरा डेपो आमच्याकडं, डुकराची स्मशानभूमी आमच्याकडं, महिलाची स्मशानभूमी आमच्याकडे, काय कचराखाना आमच्याकडं. कचरा डेपो बंद झालाच पाहिजे. कचरा डेपो बंद झालाच पाहिजे. सिल्लीखाना बंद झालाच पाहिजे. सिल्लीखाना बंद झालाच पाहिजे. आवाज आला. कचरा डेपो बंद झालाच पाहिजे. कत्तलखाना बंद झालाच पाहिजे. कत्तलखाना बंद झालाच पाहिजे. ओके, थँक्यू.
ये विधायक हम लोग जा रहे हैं, हम यहाँ पे आए थे इनकी बात सुनने के लिए और अपनी बात कहने के लिए। तो हमने अपनी बात तो कह दी, लेकिन इनकी बात तो सुनी ही नहीं। सुनने के बिना सुनेंगे तो आगे प्लान करेंगे ना। नहीं, 5 मिनट एक बार तो सुनकर प्रोजेक्ट बदल लेती आवाज है नीचे, आवाज हो। ये क्या बोल रहे हैं कि जो डायरेक्ट वीडियोस है पे नहीं रहने वाला है। आणि सादरीकरण नाही लक्षात घ्या, सगळ्यांचं ऐकून घेतलेलं आहे आणि तुमची इच्छा असेल तर बोलतो, नाही तर बोलणार पण नाही। ठीक आहे, ओके। या ठिकाणी आपल्याला जे लँड फिलिंग प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने नियमानुसार जनसुनावणी घेणं शासनाला गरजेचं वाटतं, कारण तुमच्या भावना त्याला ऐकायच्या आहेत। जर शासनाला असं वाटलं असेल किंवा नाही जबरदस्तीने करायचं, पण तसं करायचं नाही। कुठल्याही गोष्टीला तुम्ही त्या ठिकाणी जाता, तुमच्या काय अडचणी आहेत हे शासनाला जाणून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे या पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे लोक आहेत आणि जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने मला या ठिकाणी पाठवलेलं आहे। मी फक्त या ठिकाणी एकच तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगतो शेवटी की तुम्ही जे या ठिकाणी बोललेलं आहे तुमच्या भावना तीव्र आहे त्याची मला जाणीव आहे आणि तुमच्या भावना कुठल्याही कटछाट न करता जशाच्या तशा व्हिडिओ शूटिंग केलेल्या आहेत। तर व्हिडिओ शूटिंग करण्याचा उद्देश एवढाच आहे की परत तुम्ही म्हणून मी असं बोललो होतं पण तुम्ही तसं केलं, तसा विषय नाही। कारण आम्हाला फक्त ज्या तुमच्या ज्या भावना आहेत त्या ऐकून घेऊन त्याला कळवण्यासाठी केलेलं आहे। शिवाय आपल्याकडे लेखी तक्रारी पण याच्यामध्ये 260 आलेल्या आहेत, त्या सुद्धा 260 तक्रारी रेकॉर्डवर आहेत। म्हणजे असं नाही की कुठेतरी गुणगुण केलं आपण काय काय केलं तसं कृपया समजून घेऊ नका। 260 तक्रारी तुमच्या रेकॉर्डवर आहेत आणि अजून जे असतील ते असतील। शिवाय या ठिकाणी जेवढे तुम्हाला लोकांना बोलायचं होतं त्या सगळ्यांचे आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आहे आणि जशाच्या तसे आपण शासनाला पाठवू आणि शासनाने या ज्या तुमच्या तीव्र भावना आहेत त्या भावना ऐकून त्याच्यावर जे काही निर्णय घ्यायचं येईल। एवढंच मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं होतं। आपण सर्वजण या ठिकाणी आला 2-3 तास